अरे डाव्या हाताने नको खाऊ, पण मग जे लोक लेफ्टी आहेत त्यांचं काय? वेल काही लोक लेफ्टी का आहेत यासाठी ना अनेक थेअरी सांगितल्या जातात, पण एक हायपोथेसिस इंटरेस्टिंग आहे. असं म्हटलं जातं की आपले जे पूर्वज आहेत म्हणजे आदिमानव, त्यांच्या जेव्हा लढाया व्हायच्या अन्नासाठी किंवा सर्व्हायव्हलसाठी, जागेसाठी, तेव्हा काही जणांनी मुद्दाम आपल्या डाव्या हाताचा वापर करायला सुरुवात केली, डाव्या हाताने लढायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांचे जिंकायचे चान्सेस वाढतील. आणि याला म्हटलं जातं फायटिंग हायपोथेसिस. म्हणजे काय तर इमॅजिन करा, एका लेफ्टी आणि रायटी माणसामध्ये फाईट आहे. जो लेफ्टी आहे त्याने प्रॅक्टिस केलेली असेल एका रायटी सोबत, आणि जो रायटी आहे त्यानेही प्रॅक्टिस केलेली असेल रायटी माणसासोबत. कारण राईट हँड वापरणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. परंतु जो रायटी आहे त्याला समजणार नाही की लेफ्टी कसा खेळेल, त्याचा नेक्स्ट मूव्ह कसा असेल, आणि याचा फायदा त्या लेफ्टीला होईल. याचं साधं उदाहरण घ्यायचं झालं तर राफेल नदाल, जो ऍक्च्युअली रायटी आहे पण त्याने लेफ्ट हँडने खेळायला सुरुवात केली. आणि हे जे थोडे आदी मानव होते त्यांच्यामुळे ब्रेन रिवायर झाला आणि लेफ्ट हँड डॉमिनन्स आपल्यापर्यंत आला असं म्हटलं जातं. हे झालं एक हायपोथेसिस. काही थेअरीजच्या मते लेबर्समध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तरी लेफ्ट हँड डॉमिनन्स वाढू शकतो. जर बाळाचं वजन खूप कमी असेल तरी लेफ्ट हँड डॉमिनन्स वाढू शकतो. तर काहींच्या मते जेव्हा आपण गर्भात असतो तेव्हाच ठरलेलं असतं आपण लेफ्टी होणार की रायटी. आपण कोणता अंगठा चोखतो यावरून ते समजतं. तर कारण काही असू द्या, परंतु लेफ्टी लोक हे जास्त स्मार्ट, क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक असतात असं म्हटलं जातं. तर शेअर करा त्या लेफ्टी व्यक्तीला. आणि त्या पहिल्या माणसाने उजवा हातच का वापरला असेल हा अजूनही प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा.